नमस्कार मित्रांनो, तुमच्या गावची प्रगती ही तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीच्या हातात असते। आता ग्रामपंचायतीत काम कोण करतं तर ग्रामसेवक आणि सरपंच। ग्रामसेवक आणि सरपंच हे जर का तुमच्या गावातील येणाऱ्या निधीचा जर चुकीचा वापर करत असतील किंवा तुमच्या गावामध्ये येणाऱ्या निधीचा भ्रष्टाचार करत असतील तर तुम्हाला कशा पद्धतीने त्यांची तक्रार करायची आहे किंवा भ्रष्टाचार कसा उघडकीस आणायचा आहे याचं संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। मित्रांनो, तक्रार कुठे करायची, तक्रार कशा पद्धतीने करायची, तक्रार कुणाकडे करायची आणि त्यातून निष्पन्न कसं होतं, त्याच्यावरती कारवाई कशी होते, ही संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ A to Z शेवटपर्यंत बघावा लागणार आहे, जेणेकरून संपूर्ण माहिती लक्षात येईल। आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा विषय असा की तक्रार करण्याच्या अगोदर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत। आता कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तर पुराव्यांची जमवाजमव तुम्हाला अगोदर करावी लागणार आहे। आता पुराव्यांची जमवाजमव म्हणजे काय तर मित्रांनो, तुमच्या गावामध्ये ग्रामसभा होते तर त्या ग्रामसभेमध्ये तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत। गटर झालं किंवा नाला झाला तर विविध प्रकारची कामे जी आहेत तर ते प्रश्न कोणकोणते विचारले पाहिजेत तर याचा व्हिडिओ देखील आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती बनवलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो। हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ देखील बघा। तर तुम्ही ग्रामसभेतून माहिती काढून घ्यायची। माहिती कोणती काढून घ्यायची ती त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं, तो व्हिडिओ बघून घ्या। आता माहिती काढून घेतल्यानंतर ना तुम्ही ग्रामसेवकाला माहिती अधिकाराचा एक अर्ज पाठवायचा आहे। माहिती अधिकाराचा अर्ज पाठवल्यानंतर ग्रामसेवक जो आहे तो तुम्हाला माहिती देऊन टाकेल। आता माहिती कोणकोणती मागवायची आहे, तुमच्या गावामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, ज्याबद्दल तुम्हाला भ्रष्टाचार झालेला वाटतोय तर ती संपूर्ण माहिती तुम्हाला मागवून घ्यायची। आता माहिती मागितली त्यानंतर ना तुम्हाला ज्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असं वाटते तर त्या कामाचे फोटो काढायचे आहेत। तुमच्या मोबाईलमध्ये लॅटिट्यूडमध्ये फोटो काढून घ्यायचे। त्यासाठी एक ॲप्लिकेशन येतं नोट कॅम म्हणून, तर त्या नोट कॅम ॲप्लिकेशनवरती लोकेशन सहित फोटो निघतात। आता ते ॲप्लिकेशनमधून तुम्हाला फोटो काढून घेतले, तुमच्याकडे हे दोन पुरावे झाले। त्यानंतर ना त्याच्या पावत्या ज्या असतात, बिलांच्या पावत्या किंवा मस्टर प्रत असतात किंवा इतर कोणकोणते पुरावे आहेत तर ते संपूर्ण त्या रिलेटेड पुरावे तुम्ही अगोदर गोळा करायचे आहेत। आता ही झाली पुराव्यांची बाजू। त्यानंतर ना मेन मुद्दा येतो तक्रार कुठे करायची। मित्रांनो, तक्रार करण्याचे 4 टप्पे आहेत। आता जर का तुम्ही सर्वात अगोदर पहिल्यांदा तक्रार करत असाल तर ती तुमच्या पंचायत समितीमध्ये करायची। पंचायत समितीमध्ये कोणाकडे करायची तर गट विकास अधिकारी म्हणजेच BDO जवळ तुम्ही तक्रार करू शकता। त्यानंतर मित्रांनो, तक्रार करण्याचे 4 टप्पे आहेत। पहिला एक झाला BDO, त्यानंतर ना दुसरा झाला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO, त्यानंतर तिसरा आहे विभागीय आयुक्त म्हणजेच डिव्हिजनल कमिशनर, यांच्याकडे सुद्धा तुम्ही तक्रार करू शकता। त्यानंतर मित्रांनो, भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग म्हणजेच जर का ते लाच घेत असतील, तुमच्याकडे पैशाची मागणी करत असतील, पैसे मागत असतील तर त्याची तक्रार तुम्हाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागात करायची आहे। आता मित्रांनो, ही झाली प्रोसेस कुठे तक्रार करायची। त्यानंतर तुम्हाला आता तक्रार कशी करायची, त्याचा अर्ज कशा पद्धतीने असतो ते देखील थोडक्यात सांगतो। अर्जावरती सर्वप्रथम प्रति लिहायचं आहे। प्रतिमध्ये काय लिहायचं आहे, ज्या अधिकाऱ्याला तुम्ही तक्रार अर्ज करणार आहे त्या अधिकाऱ्याचं नाव लिहायचं। म्हणजेच जर का BDOला करणार असाल तर गट विकास अधिकारी लिहायचं। त्यानंतर ना गट विकास अधिकारी लिहिल्यानंतर पंचायत समिती तुमचा जो कोणता तालुका असेल त्या तालुक्याचं नाव लिहायचं। त्यानंतर मित्रांनो, आता विषयामध्ये काय लिहायचं, खाली लिहायचं विषय, तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव लिहायचं। ग्रामपंचायतीचं नाव लिहिल्यानंतर ना ग्रामपंचायतमध्ये कोणता भ्रष्टाचार झाला आहे त्याची चौकशीबाबत असा विषय लिहायचा आहे। त्यानंतर ना खाली महोदय लिहायचं। महोदयमध्ये काय लिहायचं, भ्रष्टाचाराची झालेली तारीख लिहायची, अंदाजे किती रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे त्याची रक्कम लिहायची आणि तुम्ही जे पुरावे गोळा केलेले आहेत तर ते पुरावे जे आहेत ते संपूर्ण त्याच्याबरोबर जोडायचे आहेत आणि तक्रार अर्ज तुम्हाला दाखल करायचा आहे। अशा पद्धतीची ही तक्रार अर्ज करण्याची प्रोसेस आहे। ह्या तक्रार अर्ज जे आहेत ते तुम्ही गट विकास अधिकारी, त्यानंतर तुम्हाला जे पूर्ण 4 टप्पे सांगितलेले आहेत तर त्या 4 टप्प्यांमध्ये तुम्ही हा तक्रार अर्ज दाखल करू शकता। आता मित्रांनो, तुमच्या गावचा पैसा जो आहे तो तुमचा आमचा टॅक्स आहे। आपण जो टॅक्स भरतो त्यातून हे विकास कामे करायचे असतात आणि हे जर का पैसे वाईट मार्गाला जात असतील, भ्रष्टाचारात जात असतील किंवा कोणीही खात असेल तर आपण याच्यावरती विरोध करणं बंधनकारक आहे। मित्रांनो, याच्यावरती विरोध केलाच पाहिजे आणि तुम्ही तक्रार केलीच पाहिजे। मित्रांनो, ही तक्रार कशी करायची याची संपूर्ण प्रोसेस तुम्हाला समजलीच असेल। जर काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून आम्हाला विचारू शकता, आम्ही तुम्हाला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू। मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच पद्धतीची ग्रामपंचायत रिलेटेड माहिती जी आहे ती तुम्हाला सर्वात अगोदर भेटत राहते। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।